मुद्दामून रस्ता खोदून ठेवलाय, पावसाळ्याच्या एक दोनदा रस्ता खोदलाय. जवळपास जिल्ह्यातील चारही बाजूला सेम परिस्थिती सेम परिस्थिती. ते काही कळलंच नाही. तिथे पीडब्ल्यूडी हायवे पीडब्ल्यूडी जे होते त्यांनी काहीच गरज नव्हती ते खोदायचा रस्ता. ठेकेदार सांगितलं असतं पावसानंतर काम चालू करा. म्हणजे खोदण्याचं कारण काय? ठीक आहे, मी जरा नोंद घेतो. मला काहीच माहिती नाही. तुम्ही बोलला हा नवीनच विषय आहे. आज बघितलं ते मी फार नाराज आहे. मला त्याची लाज वाटली नाही. मी तुम्हाला त्याचं स्पष्ट सांगितलंय. ते बघीन घेईन मी. का उकरला हा प्रश्न मी विचारतो. एकच कारण होतं सर, याच्या मागे आम्ही पण शोधकाम केला की ठेकेदाराला जी पहिली रक्कम मिळते आधी बिल जे मिळतं ते आधी बिल देण्यासाठी आणि त्याच्याकडनं जे खड्डे बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यात ते टाळावं म्हणून अधिकाऱ्यांनी त्याला घाईघाईत रस्ता खोदून दिला आणि हे सगळं नागरिकांच्या जीवावर मिळतंय. दुसरा जो विषय होता की रस्त्यांची मगाशी मी तुम्हाला सांगितली दयनीय अवस्था. खरोखर आता जो मी सुरतवरून आलो, हा नागपूरचा रस्ता ज्या रस्त्याने आलो, तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे. त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे. म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्याला रस्त्याचा जर काही दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता कामं आपण व्यवस्थित करू, चांगली करू, दर्जेदार करू आणि या रस्त्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मुलं आजही जमिनीवरती झोपतायत आणि किती शाळांना नाही. आता परवाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत असं सीएम मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जिथं कधी आता अशा मुली खाली झोपतायत किंवा मुलं झोपतायत तर आम्ही अनुदान देतोय. त्यासाठी जे अधिकारी जातात तपासायला आणि त्यांना अनुदान मिळते त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आता सस्पेंड करून बडतर्फ करायचं ठरलेलं आहे. सर एक त्यानंतर आता एवढा स्ट्रॉंग मेसेज गेलेला आहे की तुम्ही बघा आता काही ह्या 8-10 दिवसातच किती सुधारणा त्यांनी होणार आहे. आमदारच बंद केलं त्यांचं आणि ही खरोखरच घटना दुर्दैवी घडली. पण या घडलेल्या घटनेमुळं हे मला वाटतं लोक हादरलेले आहेत आणि 8-10 दिवसात जर नाही झालं तर तुम्ही मला सांगा ते होणारच. एक गोष्ट त्याच्यात आता उद्योग मंत्र्यांनी त्याचा इन्कार केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी इन्कार केलेला आहे. ही अवास्तव बातमी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जिथं चाकणला काय तर कंपन्या जास्त बंद पडल्या तिथं आज जाऊन ते बैठक घेत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.